आज आपण पॅटर्न टर्मिनॉलॉजी विषयी माहिती घेणार आहोत. पॅटर्न टर्मिनॉलॉजी एक मास प्रोडक्शन, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्टँडर्ड मेजरमेंटच्या सहाय्याने रेडीमेड गारमेंट्स तयार केले जातात, त्याला आपण मास प्रोडक्शन असे म्हणतो. दुसरा आहे पॅटर्न. पॅटर्न एक मॉडेल किंवा प्रतिकृती म्हणून परिभाषित केले जाऊ शकते. कपड्याचे विविध घटक हे कागद, प्लास्टिक, धातू इत्यादीचा वापर करून बनविले जातात. सर्वसाधारणपणे स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेल्या कागदाचा वापर करून नमुने तयार केले जातात, म्हणून त्याला आपण पेपर पॅटर्न असेही म्हणतो. तिसरं, कमर्शियल पॅटर्न्स, व्यावसायिक नमुने. पॅटर्न प्रिपेअर करताना बेसिक किंवा स्टँडर्ड मेजरमेंट किंवा रेडीमेड मेजरमेंट्सचा वापर केला जातो. पर्सनल पॅटर्न, हे पॅटर्न तयार करत असताना बेसिकली इंडिव्हिज्युअल किंवा पर्सनल मेजरमेंट्सचा वापर केला जातो. पॅटर्न मेकिंग, पॅटर्न तयार करण्याची पद्धत आहे. पॅटर्न मेकिंग, पॅटर्न म्हणून ओळखले जाणारे पॅटर्न ड्राफ्टिंग पद्धत किंवा ड्रॅपिंग पद्धत किंवा फ्लॅट पॅटर्न डिझायनिंग पद्धतीने बनविले जातात. पॅटर्न ड्राफ्टिंग, नमुना बनवण्याची प्रणाली ड्रेस फॉर्म मधून घेतलेल्या मोजमापांवर अवलंबून असते. सर्व मॉडेल चे पॅटर्न ड्राफ्टिंग पद्धत म्हणून ओळखले जातात. ड्रेपिंग मेथड, नमुना तयार करण्याची पद्धत मलमलच्या कपड्याचा ड्रेस फॉर्मवर अडकवलेले असते, त्याला ड्रॅप करून ड्रेस पॅटर्न तयार केले जाते. यालाच ड्रॉपिंग मेथड असे म्हटले जाते. फ्लॅट पॅटर्न डिझायनिंग, पॅटर्न करण्याची ही तिसरी पद्धत आहे. पॅटर्न मेकिंग, ज्यामध्ये स्लॅश आणि स्प्रेड पद्धत किंवा स्लॅश आणि लॅप्ड पद्धतीचा वापर करून एक शैली पॅटर्न दुसऱ्या शैलीच्या पॅटर्नमध्ये बदलले जाते. उदाहरणार्थ, स्लॅश आणि स्प्रेड पद्धतीचा वापर करून प्लेन स्लीव्स पासून पफ स्लीव्स तयार केली जाते. 9. ब्लॉक पॅटर्न, ब्लॉक पॅटर्न म्हणजे मूळ पॅटर्न जे सारखे दिसते, नंतर कोणत्याही शैली वैशिष्ट्याशिवाय शरीराचा आकार किंवा कृती, आकार आणि शिवण सीम अलाउन्स ब्लॉक पॅटर्न म्हणून ओळखले जाते. ब्लॉक पॅटर्नला मूलभूत पॅटर्न किंवा मास्टर पॅटर्न किंवा स्लोप पॅटर्न किंवा फाउंडेशन पॅटर्न असेही म्हणतात. बेसिक पॅटर्न सेट, यात बॉडीज फ्रंट, बॉडीज बॅक, स्लीव्ज, स्कर्ट फ्रंट आणि स्कर्ट बॅक असे 5 ब्लॉक्स बेसिक पॅटर्न सेट म्हणून ओळखले जातात. 2. वर्किंग पॅटर्न, ब्लॉकची शोधलेली प्रत नवीन डिझाईन तयार करण्यासाठी फेरफार करण्याच्या नमुन्याला आपण वर्किंग पॅटर्न म्हणून ओळखतो. फर्स्ट पॅटर्न, मूळ नमुना म्हणजे मूळ पॅटर्न यासाठी विकसित केले गेले. प्रत्येक डिझाईनला प्रथम नमुना म्हणून ओळखले जाते. साधारणपणे अर्धा नमुना शरीरासाठी विकसित केला जातो आणि पहिल्या पॅटर्नला फिटिंग आणि समायोजन आवश्यक असते. प्रोडक्शन पॅटर्न, प्रोडक्शन पॅटर्न हे एक पॅटर्न सेट आहे ज्यात योग्य पद्धतीने परिपूर्ण आणि त्यात वस्त्र पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक पॅटर्नचा समाविष्ट केलेला असतो. जसे जेंट्स शर्ट उत्पादन पॅटर्न, त्यामध्ये समोरचे 2 भाग, मागचे एक भाग, योकचे 2 भाग, स्लीव्सचे 2 भाग, पॉकेटचा 1 भाग, कॉलरचे 2 भाग आणि कॉलर बँड अशा भाग समाविष्ट असतात.